नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। तुळशीपत्रावर साकारले सावळे ते रूप। चित्रकार शिवाजी डोईफोडे यांनी रेखाटले चित्र। आषाढी एकादशी निमित्त अनेक चित्रकार विठ्ठलाचे रूप वेगवेगळ्या पद्धतीने रेखाटत असतात। कणकवली तालुक्यातील कासार्डे इथल्या युवा चित्रकार शिवाजी राजाराम डोईफोडे यांनी तुळशीच्या पानावर विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे। पाहूया। नमस्कार, मी चित्रकार शिवाजी राजाराम डोईफोडे, कासार्डे तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी मी तुळशीच्या पानावरती विठ्ठलाची कलाकृती सादर केलेली आहे। या विठ्ठलाच्या कलाकृतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला मी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहे। मोहरम निमित्त परभणी शहरातील पंजे गल्ली इथे भव्य जुलूस काढण्यात आला। पाहूया। तलाव फुटल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। खुद्द कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संपर्क साधून तात्काळ मदतीची मागणी केली आहे। काही अर्थ नाही। चांगलं मुख्यमंत्र्याला मी तिथून विचारले, मी स्वतः फोन केला, जसं झालं तसं ताबडतोब त्या माहितीसाठी मी पाठवतो त्यांना। कलेक्टर, तहसीलदार सगळे येतील, पंचनामे करतील, जेवढी काही मदत करता येईल मदत करतो। हा करतो। नांदेडकडून हिंगोलीकडे आयशर ट्रकमध्ये सुमारे 28,60,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा कळमनुरी पोलिसांनी धानोरा उडान पुलावरून सापळा रचून पकडलाय। पालम इथल्या ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयाकडून पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। चला चला चला, समोर घ्या शिंदे सर। कुंभे धबधब्यात पडून 26 वर्षीय तरुणी दगावली। माणगाव तालुक्यातील निजामपूर भागातील अर्धवट राहिलेला कुंभे जलविद्युत प्रकल्प, कुंभे बोगदा आणि त्यातील कुंभे गावापर्यंत पोहोचताना लागणारे मनमोहक धबधबे हे पर्यटकांना भुरळ घालू लागलेत। मात्र हे कुंभे इथले पर्यटन जीवघेणे ठरतात। या कुंभे धबधब्यात 16 जुलै रोजी मुंबईतून 7 मैत्रिणींसह अवनी कामदार नावाची तरुणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आली होती। मात्र दुर्दैवाने या धबधब्यात पडून तिचा मृत्यू झालाय। रेड अलर्ट असताना देवकुंड धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। 144 कलम हे सर्रास पायदळीत उडवल्याचंही दिसतंय। बम्बई कैसे से? कहाँ से? मलाड। मलाड से। कितना बजे आया?
कल रात को ही निकल गए थे हाँ सुबह कितना बजे गया देवकुंड? हम लोग सुबह निकले यहाँ पे 5:30 6 बजे के आसपास। हाँ हाँ 6 बजे गए। कितना चलने को कितना टाइम लगता है? ऑलमोस्ट 3 आवर्स। 2-3 आवर्स। हाँ की जो जर्नी है वो 6 किलोमीटर की, राइट? हाँ। उसमें बहुत सारे वाटरफॉल भी दिखे जो हमने कभी देखा नहीं था, हमारे साइड में तो है भी नहीं। अच्छा तो उसी चीज़ों के लिए हम यहाँ पे आए हैं। हाँ और हमने थोड़े से ये से कि कुछ नया करना था, तो इसलिए हम लोग यहाँ पे आए, बट बहुत अच्छा लगा। और मैं करूँगा सजेस्ट कि भाई मॅडम एंट्री दाखवा लागते का? ते बँड हातामध्ये दिला जातो तुम्हाला, वरती तुम्ही जाता. किती किलोमीटर आहे देवकुंड? 1.5 किलोमीटर, सॉरी 6 किलोमीटर आहे. 1.5 तासाचा रस्ता आहे सर. हो 1.5 तास. पाण्याची काय भीती ना आता? पाण्याची आहे ना, खूप पाणी वगैरे येतं मग आता नदीवरला. जर काय झालं मध्ये तर? नाही ना, आमचे गाईड लोक आहेत. 100-150 गाईड आहे. हो आतमध्ये. रिस्क्यूसाठी सगळे रिस्क्यू आहे. तुमचं नाव काय? वर्षा मोरे. आलात तुम्ही? पुण्यावर ना? कधी आलात? सकाळी काय बघायला आलात? देवकुंड गेलात बघून आलात? नाही मग काय बस आहे? हां मग तुम्ही करा गेलात? मी काय चालतो आता पोरं किती गेलेत? 50 पोरं पुण्यावरनं कुठून आलात? BMC BMC. पुणे किती पोरं आहेत? 51 पोरं आहेत. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.